एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 32. कली माझेही ना दिना उद्धराया, महाविष्णू अवतीर्ण झाले धराया. जेही तारिले ही नदी नाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. वास्तविक गोजाबाईसारख्या भटक्या जमातीतल्या बाईचं स्वत्व जागृत आहे. तिला फुकटची भाकरी खायला आवडत नाही. कष्ट करून भाकरी मिळवावी ही तिची जीवनधारणा आहे. खरं तर तिला प्रवचनातली भाषा कळत नाही. मानवता धर्माची व्याख्या काय हेही तिला माहीत नाही. पण मानवता धर्म तिच्या आचरणात मात्र आहे. लोकांचे रोग माझ्या जवळच्या औषधानं बरे होतात, यात तिला समाधान आहे आणि अभिमान पण आहे. यापेक्षा भागवत धर्म वेगळा तो काय. गोजाबाई दोन्ही हातानं करा 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 डोकं खाजवत होती. त्यामुळं आधीच विस्कटलेले केस जास्तच विस्कटत होते आणि पिंजारलेल्या कापसाप्रमाणे ते फुलारत होते. गिरिजाबाई हसून म्हणाल्या, आजी, लोकांना औषध देऊन बरं करता, पण स्वतःच्या डोक्यातल्या खंडीभर उवांकडे लक्ष देत नाही. ते का बरं? अगं सुनबाई, माझ्या डोचक्यात उवा नाहीत. केस पिकत हसल्याची हाय ही खाज, समजिलीस का? नाथांसारखा श्रोता समोर मिळाल्यामुळं म्हातारीच्या बोलण्याला उधाण आलं होतं. ती नाथांकडे बघत म्हणाली, नाथा, तू देवामोर बसून सांगतोस की साऱ्यांचा बाप एकच हाय. मार मांग धेड गुजर बामण सारी एका बापाची लेकर म्हणून. आणि कोणी बी भजन केलं तरी म्हणतो की भगवंत भेटतो. देवाला जातीभेद धर्मभेद नाही. लहान थोर गरीब श्रीमंत नाही. तू म्हणतोस गोरा कुंभार होता, सावता माळी होता, चोका महार होता, तर कानोपात्रात वेसवा होती, तरी त्याच्या भक्तीला भगवंत भुलला आणि समदेव धरून गेले. गोदाबाईचं हे प्रवचन एकनाथ गिरिजाबाई एकाग्रपणे ऐकत होते. गोजाजीची श्रवणधारणा, तिची स्मरणशक्ती आणि सारं संगतवारपणे सांगण्याची पद्धत सारंच विलक्षण होतं. इतकं असूनही आपल्या मनीची शंका निशंकपणे विचारण्याचं तिचं धाडसही अजब होतं. माझ्या कीर्तन प्रवचनाला असा श्रोता येतो याचं नाथांना समाधान वाटलं. थक्क झालेल्या गिरिजाबाई म्हणाल्या, आजी, तुम्ही रोज कीर्तनाला येता? नाही ग माय, माझी बयो, मला म्हातारडीला रोज कोण येऊन बसायला जमत नाही माय. पाठ दुखते आणि गपागप झोप येते बघ. आणि काय अवघड सांगणं सुरू झालं की समजत बी नाही. पण माझा लोक मात्र रोज येतो आणि मला सारं सोयीवार सांगतो. आणि मी अशी दारोदार हिंडतो, तेव्हा मग लोक काय काय बोलतात ते मी ऐकतो. नाथ म्हणाले, काय काय बोलतात लोक? योच की नाथाचं बोलणं लई वाढ, पर समजत नाही काही काही. लोकांनी टाळ्या वाजविल्या की आम्ही बी टाळ्या वाजवितो. त्यांनी रामराम म्हटलं, आम्ही बी रामराम म्हणतो. पर त्याचा सोयीवार उलगडा होत नाही. नाथ आम्हाला समजल असं सांगल तर बरं होईल, आमचा बी उद्धार होईल. म्हातारी आपल्या समोरचं गाठोडा आवरायला लागली आणि म्हणाली, लई वखूत झाला, आता मया जायला हवं. असं म्हणून कमरेला हाताचा आधार देऊन ती उठली. डोक्यावर बोचकं घेतलं आणि काठीच्या आधारानं लटपट पाय सावरत ती चालू लागली. बिब घ्या बिब, शिक काही, वाताचं औषध घ्यावं बाई. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता नाथांना वाटलं, आज गोजाजीच्या रूपानं मला गुरुच भेटला. आज माझे डोळे उघडले. मी अंगीकारलेल्या प्रबोधन कार्याचा तोकडेपणा आज मला उमजला. मी घेतलेला व्रताचा वसा फक्त उच्चवर्णीयांपुरताच मर्यादित राहतो आहे. मी करीत असलेल्या खटाटोपाचा उपयोग तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतच नाही आहे, याचं भान माझ्या सद्गुरूंनं गोजाजीच्या मुखानं माझ्यापर्यंत पोहोचवलं.
मला जागं केलं. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात असे लोकसमूह आहेत की त्यांना शिक्षण नाही, संस्कार नाही. ते रूढीला बळी पडलेले आहेत. स्वतःला हीन दीन समजतात. त्यांच्या वस्त्या या इतर जनसमूहापासून दूर वेगळ्या आहेत. त्यांच्या झोपड्या, त्यांची पालं, त्यांचे निवारे सगळंच काही सामान्यांपेक्षा वेगळं. काही भटक्या लोकांचे संसार तर गाढवाच्या पाठीवर, खेचराच्या पाठीवर असतात आणि झाडाची सावली हाच त्यांचा निवारा असतो. अशा लोकांपर्यंत भागवत धर्म जागृती करायची असेल तर नुसते अभंग गवळणी लिहून किंवा कीर्तन प्रवचन करून भागणार नाही. त्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत मला अध्यात्मज्ञान सांगायला हवं. ते सुद्धा बंदिस्त देवळात नव्हे तर गंगेच्या वाळवंटात अगदी उघड्यावर. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे दृष्टांत योजायला हवेत. अशी रूपकं योजायला हवीत की जेणेकरून त्यांना अवघड विषय सोपा वाटेल. नाथांना आठवलं ललित आणि दशावतारी सोंगांचं प्रकार. ह्यात नाट्य असतं, काव्य असतं, शिवाय तसे पोशाख असतात. त्यामुळं अडाणी समजल्या जाणाऱ्या समाजाला रामायण कळतं, महाभारत गोष्टीरूपात समजतं. नीती अनिती, सत्य अहिंसा, पाप पुण्य या साऱ्यांची योग्य समज त्यांना प्राप्त होते. सत्यमेव जयते म्हणजे खऱ्याला कसली डर, खऱ्याला मरण नाही, खरं ते सोनं. हे सगळे विचार मनावर ठसतात. परधन परदारा यांची अभिलाषा धरू नये, ते पाप आहे. त्यामुळं माणूस नरकात जातो याची जाणीव मनावर बिंबित होते. ललित आणि दशावतारी लोकधर्मी प्रवाहातूनच ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव भारुडाची रचना केली. नामदेवांनी पण हेच केलं ना. हा विचार मनात येताच एकनाथांनी टाळी वाजवली. शतपावलीचा वेग वाढला आणि त्यांच्या मनातल्या गुंत्याचं टोक सापडलं. या टोकाचा आधार घेऊनच काव्यरूपी मौतिक माळा मनातल्या मनात हिंदोळली. नुकतंच वैदिणीच्या तोंडून ऐकलेले शब्द काव्यांकित झाले. बिब घ्या बिब, शिक काही. भरा 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 भारुडाच्या पंक्ती आकार घेऊ लागल्या. या भारुडाच्या रचनेनं नाथांना झपाटून टाकलं. त्यांच्या अंगी निरीक्षण सामर्थ्य विलक्षण होतं. आता या भारूड रचनेमुळे समाजाकडे पाहायची दृष्टीही त्यांना लाभली आणि शेकडो विषय भारूड रचनेसाठी मिळू लागले. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हे म्हणताना त्यांच्या डोळ्यापुढे अहंकारासारखा वर्चस्व गाजवणारा विकार असायचा. आता पैठण नगरीच्या झोपडीच्या वस्तीतून, गाव वेशीवरच्या वस्त्यातून नाथांच्या फेऱ्या होऊ लागल्या. तिथलं समाजदर्शन घडत होतं. समाजातील भोळ्या भाबड्या लोकांना अज्ञानाचा गैरफायदा घेऊन असंख्य प्रलोभनं दाखवून लुबाडलं जात होतं. त्यामुळं इष्ट आराध्य देवतांपेक्षा मरीआई, सटवाई, यल्लम्मा, येसाई यांच्यावरून लिंब नारळ ओवाळून टाकणं, पशुबळी देणं, क्वचित नरबळी देणं अशा आसुरी प्रवृत्तींना ऊत आला होता. या सगळ्यांमधला खोटेपणा स्पष्ट करताना नाथ आपल्या भारुडात म्हणू लागले, 18 जणांची रांडोळी करून गाडे दृढ दैत्यांची आहुती देऊन, बळी बगाडे तुझला देऊन. या आसुरी प्रवृत्तीमुळं कसा सर्वनाश होतो याचं वर्णन त्यांनी या भारुडातून करायला सुरुवात केली. अज्ञजनांकडं पाहताना हळव्या मनाच्या एकनाथांचं अंतःकरण हेलावून जात असे. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, नंडेचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला, भवानी आई खरूज होऊ दे त्याला. नणंदीर, सासू सासरे, जावा भावा ही सगळी रूपकं विविध मानसिक विकारांना योजून ते दूर करण्यासाठी त्यांनी या रोडग्यामुळं बरंच काही साधलं आणि लोकांनाही ते पटत होतं. माणसाच्या विविध विषम दडपशाही स्वभावाचा आढावा तर त्यांनी भारुडातून घेतलाच, पण पंचतंत्रांचा ठसाही त्यांच्या भारुडात उमटू लागला. मनुष्याच्या कर्तव्यकर्माची, त्याच्यातल्या गुणदोषाची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी भारुडातून
प्राणीसृष्टीला बोलायला लावलं. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला ग, काय बाई करू, विंचू चावला, कोणाला सांगू, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला ग. सर्प, नंदीबैल, टिटवी, वटवाघूळ, कुत्रं हे सगळे भारुडं त्यांनी रचली. भारुडांसाठी निवडलेले विषय नित्यपरिचयाचे असत. जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा जणू एक भाग असायचा. चराचर सृष्टीत परब्रह्म बघण्याची नाथांना मूळचीच सवय होती. त्यामुळं सृष्टीतील कोणतीही वस्तू त्यांच्या काव्यदृष्टीच्या कक्षेत आली की बघता बघता काव्यरूप धारण करी. चौघडा, भावली, मोती यासारखी अनेक भारुडं त्यांनी रचली. अध्यात्माच्या, तत्त्वज्ञानाच्या, सिद्धांताच्या कोंदणात हे विषय चपखल बसत. गुरुकृपेचं महात्म्य, नामसंकीर्तनाचं भक्तिसूत्र हे हाती धरलं आणि प्रपंच परमार्थातील एकत्व त्यांनी आपल्या भारुडातून मोठ्या कौशल्यानं गुंफलं. रोज रात्री कीर्तनात एखादं भारुड म्हणायची पद्धत त्यांनी अंगीकारली. त्यातील सुलभपणा, लयबद्धता, त्यातलं नाट्य, नक्कल आणि त्याचा रसास्वाद इतक्या चढत्या क्रमानं वठत असे की श्रोता आनंदानं डुलू लागे. आबाल, वृद्ध, शिक्षित, अडाणी, ब्राह्मण, चतुर्थ श्रेणीतील साधारण माणूस सारेच्या सारे हे असं रंगून जात असत. भारुड म्हणताना नाथांच्या पाठीशी झांज धरून उभा असलेला उद्धव चांगली साथ करी. हात उंचावून तो उच्च स्वरामध्ये म्हणे, माडीवरची मंडळी खाली आली, खाली आली, खाली आली. लगेच लोक सहजपणे वर बघून लागत. उद्धवन अर्र विंचू चावला असं म्हणून एक पाय हातात धरून तो नाचू लागला की श्रोत्यांना स्वतःला विंचू चावल्यास इतक्या वेदना होत. तमघाम अंगासी आला, या तमोगुणाची दाहकता त्यांना जाणवे. थोडी फुनफुन राहिली ती सद्गुरूंना कृपेनं निवाली म्हटल्यावर लोक सुटकेचा निश्वास टाकत. श्रोत्यांना विषयांशी गुंतवून ठेवण्याची किमया नाथांना समर्थपणे साधली होती. डोंबारी, जोगवा, भूत्या, वासुदेव इत्यादींना तर त्यांनी अक्षरशः नाचायला लावलं. नृत्य नाट्याचा मिलाप म्हणजे भारुड, रूपकांची लयलूट पण त्यातून परमार्थ बोध म्हणजे भारुड, अशीच धारणा त्यामागे होती. कीर्तनातली गर्दी वाढत होती. अधूनमधून कीर्तनं उघड्यावर वाळवंटात होत होती. एकदा नाथांचं कीर्तन माळ्याच्या मळ्यात ठरवलं. त्यांनी तत्काळ भारुडाची रचना केली. माळ्याचं शेत म्हणजे मानवी शरीर, शेताचे 4 दिशेचे राखणदार, तसं आपलं पंचप्राण राखणदार. 52 पायऱ्यांची मळ्यातली विहीर म्हणजे समष्टी, चैतन्यरूप क्षीरसागर, योग्यत्वेचं चाक, मोटेचा दोर सोहम, क्षमारूपी मोटेची साथ करतो. या मोटेतून वाहणारं पाणी इडा पिडा म्हणजे इडा पिंगला जाईजोईंना घातलेलं पाणी, शांती क्षमतेची मोठ सोहमच्या दोरानं चालताना, आणि 17वीचा म्हणजे चंद्रामृताचा घडघडाट ऐकू येतो. या शेतातून वाहणारा पाट म्हणजे निजदृष्टी. माळ्यानं हातात विवेकाचं खुरपं घेऊन वासनेचं मूळ खुरपून टाकलं आणि मग त्या माळ्याला अंती आत्मज्ञान फळ मिळालं. अशा रूपकांच्या माध्यमातून नाथांनी सामान्य माणसाला सुद्धा आत्मज्ञान कसं प्राप्त करून घेता येतं हे सांगितलं. अडाणी बायका, मुलंसुद्धा या विषयांशी समरस झाली. नित्यकर्मातच परमार्थ भरलेला आहे. तिथं आपली सचोटी, सावधानता, शुद्ध बुद्धी असली पाहिजे हे त्यांना ज्ञात झालं. अशा रीतीनं नाथांच्या लेखणीला असंख्य भारुडांचे धुमारे फुटले. रंजकतेबरोबर उद्बोधनाचं कार्य घडू लागलं. समाजदर्शन अधिक प्रभावित होऊ लागलं. जय हरी.